नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर वाढोणा येथील देवादिदेव हरिहर रूपातील श्री परमेश्वराच्या मंदिरात पवित्र श्रावण महिन्याला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर सभागृहात श्रावण मास उत्सव व यात्रेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक उपविभागीय अधिकारी श्री अविनाश कांबळे व तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीनिमित्त हिमायतनगर येथे आल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी श्री परमेश्वराचे मनोभावे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. तसेच मंदिराचा इतिहास जाणून घेऊन मंदिराचे व्यवस्थापन, स्वच्छता याचे कौतुक करून मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आणि गणेशद्वाराच्या बाजूने फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर मंदिराच्या सभागृहात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी प्रथमतः उपविभागीय अधिकारी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरात आल्याबद्दल त्यांचा मंदिर कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ व श्री परमेश्वराची प्रतिमा भेट देऊन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीमाळ यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आला. बैठकीला श्री परमेश्वर मंदिरासह परिसरातील स्वच्छता आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त, बंद पडलेले पथदिवे, रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीची कोंडी व महिलांना अडचण होणार नाही या सर्व बाबीवर तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना संबंधितांना दिल्या. तसेच यासाठी संबंधित विभागाने विशेष पथक तयार करून विशेष लक्ष द्यावे, जेणेकरून महिलांना दर्शनासाठी येताना अडचणी होणार नाहीत अशा सूचनाही उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी दिल्या. यंदाचा पवित्र श्रावण महिन्यात आलेला सण उत्सव आणि श्री परमेश्वर मंदिरात होणारे विविध धार्मिक कार्यक्रम पदसिद्ध अध्यक्ष तहसीलदार श्रीमती पल्लवी टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत व आनंदाने संपन्न व्हावे अशी सूचनाही बैठकीस उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर कमिटीच्या संचालकांना दिल्या. आपणा सर्वांना माहिती आहे की आता पवित्र श्रावण मासाला सुरुवात होत आहे आणि पवित्र श्रावण मासामध्ये श्री परमेश्वर मंदिर येथे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी होती. या पवित्र महिन्यामध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये महिनाभर भाविक येथे येत असतात आणि या अनुषंगाने इथं श्रावण मासामध्ये वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तर या महिन्यामध्ये इथं जे भाविक येतात, मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होती भाविकांची, त्यांची कुठलीही गैरसोय होऊ नये, त्यांना कुठल्याही अडथळा किंवा गैरसोयीला सामोरं जाऊ नये या अनुषंगानं एक नियोजन म्हणून आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या ठिकाणी मंदिराच्या व्यवस्थापनाकडून चांगल्या प्रकारे सोयी केलेल्या आहेत, तरीसुद्धा शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून या महिन्यामध्ये मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्यांना दर्शन घेण्यासाठी सुरळीतपणे आणि अगदी चांगल्या स्वरूपामध्ये त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून त्याचं नियोजन करण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आलेली होती. तर परमेश्वराचं दर्शन घेतलं, मंदिराच्या परिसराची पाहणी केली, तर कसं वाटते मंदिराच्या कामकाज आणि त्या मंदिराच्या व्यवस्था? काम आहे व्यवस्थापनाचं, त्यांनी मेंटेन पण चांगलं केलेलं आहे. असंच ते करत राहतील. त्यांचे सोयीसुविधा पण चांगले आहेत. तरीसुद्धा आमच्याकडून शासकीय विभागाकडून जी काही मदत लागणार आहे त्याचं नियोजन म्हणून आजची आपण ही बैठक आयोजित केली. मुलींना, महिलांना ज्या आहेत 21 वर्ष ते 65 त्यांचे तर आपले सुरू झालेलेच आहेत. आपण त्यांचे अप्रुव्हल पण देतो. 19,000 आपल्याकडे अर्ज माझी लाडकी बहीण या अंतर्गत आले. मेजॉरिटी आपण सगळ्यांनाच त्या याच्यात पात्र करतोय. त्यानंतर युवा संवाद जो आहे, आजचा दिवस आहे, त्या अनुषंगाने पण शासनाने जी योजना काढली तिचं आता ITI प्रिन्सिपल जे आहेत तर ITI कॉलेजला आपण तिथं देणार आहोत माहिती. सर तिथे पण उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आपली गॅसची जी योजना आहे तर गॅसच्या अनुषंगाने पण आपल्याला वर्षाला 3 गॅस फ्री मिळणार आहे. ती एक योजना आहे. तीर्थदर्शन जे आहे, जे 60 वर्षाच्या वरती वृद्ध आहेत आणि त्यांना भारतात कुठेही तीर्थदर्शनाला जायचं असेल तर ती एक मोफत शासन उपलब्ध करून देणार आहे. त्या योजनेचीही आपण माहिती देणार आहे. असे पूर्ण 15 दिवसाचे कार्यक्रम आपण महसूल दिनाचे घेणार आहोत. तर एक विनंती आहे सगळ्यांना, आपल्याकडनं पण हा प्रसिद्धी देण्यात यावी. त्या बाबतीत आपल्याकडे मी तहसीलकडनं एक पॉम्पलेट छापून आपल्याला वितरित करेल. आपल्या यात्रेत पण आपण ते वितरित